चला अण्णा, आत सुनेचा गृहप्रवेश करून घ्या. हा चला. नेने तू चला गृहप्रवेश करून घ्या. आते गो नाव घे. नाव गो अण्णांचा आता रोजचाच असा. तू नाव घे. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर एक माहेर. दत्तारामांचं नाव घेते. केला कुंकवाचा आहे. घे. काय घरात लग्न कार्य आहे, सगळं व्यवस्थित पार पडू दे, आनंदात होऊ दे सगळं. ती बंदूक आधी बाजूला ठेव. चल आता. अण्णा नाही, ते माझे पती आहेत. काही नाही, चुकून साप ओढला गेला. तुम्ही त्यांची काळजी घ्या. आपण निघूया. अहो काय झालं एवढं घाबरायला तुम्हाला? हा अण्णा बंदूक. अहो त्यांनी काय मुद्दाम गोळी झाडली का? चुकून झालं असेल. लागली असती म्हणजे. लागली का पण? हा लागली का? तुम्ही ना फार विचार करू नका. हे बघा हात पाय तर एक तर ना तुम्ही आधीच असे, ते आता हे निमित्तच झालंय. अहो 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 इकडे बघा. काय हे किती घाम आलाय तुम्हाला? तो घाम पुसून घ्या बघू. नाही थांबा, इकडे बघा. अहो थोडा धीट वागा. मी आहे ना तुमच्या बरोबर. हा आहे की नाही? मी तुमच्या बरोबर आहे की नाही? तुम्हाला पाणी हवंय का? तुम्ही इथेच थांबा, मी पाणी घेऊन येते. अण्णा असा झाला काय तुका? काय नाही रे, चुकून साप ओढला गेला. हे पाटणकर तो जीव गेलो असतो. नुसत्या आवाजानं अर्ध मेलो झालो तो. अण्णा जरा जपू ना. काही मतभेद असले तर ते बोलून सोडो. सरकारी नोकर आहे तो, कामानिमित्त गावात आलाय. त्याला काही झालं ना तर केवढ्याला पडेल तुला माहित नाही. जिवंत राहिलो ना. बाकी अण्णा लगीन नजर लागत असं केलं. नेन्या पोरीच्या खोपटाकडे लगीन लावची अपेक्षा गावड्यांच्या माटवात लगीन लायलं. या डोक्या बराच लयलं. अरे अण्णा नायकाच्या घरचं लगीन आहे. ते इथं मांडवात होणार नसलं तरी बाकीची तयारी अशीच झाली पाहिजे ना. आणि अण्णा करूच आता बरोबर साधलंस. वच्चीच्या नाकाक मिरची झोंबले असतले. अरे मिरच्या झोंबाच्या राहिल्या बाजूला, आता तिला तोंड दाखवायला जागा नाही गावात. अण्णा आता लग्नाची पार्टी जंगी जाऊ होई. लोक सगळी बघित राहा होई. काय सगळा होईल. बरा आता आम्ही येतो. घराकडे बायल वाट बघित असते. चला नेने चला.
आव आव घ्या पाणी घ्या. आपण आज जाऊया. आव अगो अण्णा डोळून टाकलेले पैसे आहेत ते किती घेत? काय असा या काय कसले पैसे असत? अगो अण्णा डोळून टाकलेले. छे, ही अण्णान केलेली तुमची किंमत. एवढीच किंमत असा तुमची. चिल्लर असाच तुम्ही, चिल्लर. वच्चे काय काय बोलतोस तू? यो माझो पैसो असा, यो माझो पैसो असा. दी म्हाका दी. यांना नाही कसं यांना नाही. आता बघ किती पैसे असतात. पैसो काशी पैसे देते? नाही मी नाही देऊच आहे, मी नाही देऊच आहे. अरे काशी पैसे दे. मी नाही देणार. किती पैसे आहे? नाही नाही या बघ गोळ्यो घाली ना, गोळ्यो घालीन एकेका. बघ बंदूक असा माझ्याकडे, बंदूक. यांना नाही कसं आहे, यांना नाही. पैसो बघ तो पैसो असा माझो पैसो. दी म्हणते ना. अरे दे पैसे. दी पैसे. अगो काय करतोस या? हे पैसे अण्णा जाईल तेव्हा त्याच्या मड्यावर टाकूक उपयोगी पडतील. हिंदू स्थळ कोणी शोधला गो? स्थळ ना अण्णांनी शोधलेनी. आधी वेगळी होती, ती पळून गेली. मग ही का शोधलेनी? छाया, काय खोटं बोलतो? खराच तर बोलतोय मी. पण लाखात एक असा ना माझी सून. हो तर अण्णांची निवड खूपच सुंदर. झील पण लाखात एक असा तो असातच. आमका वाटला कसल्या तरी मोठ्या घरची सून असतली. गो ह्याच बरा. सून करूची ना तर ती गरीबा घरची, आणि जावई करूचो ना तो श्रीमंता कडचो. मग तू पण शोधलाच असशील ना कोणीतरी तालेवर? का अण्णांना सांगायचं शोधायला? नाही, माझ्यासाठी अण्णाच शोधतले तालेवर. ह्याच्यापेक्षा धूमधडाक्यात लगीन लावतले माझा. एकुलता एक चेडू असे ना त्यांचा. होय गो बाय होय. जा आधी पाणी हाड. दोघा दमली होत. हंड चढून ठेवते मग चला. नाही एवढा केलंस ना तरी लय झाला. नशीब तुका इंदू सारखी सासू मिळाली ती. नशीब माझा माका अशी सून मिळाली. होय तर दोघींनी पण नशीब काढल्याने. घे पाणी घे. बिया नको हा तू. आमचं दत्ता पण लय लाडात ठेवीत तुका. घे आता बघतच रवा. जमिनीवर पाय ठेवूक देवचो नाय. हो गो ते का असं डोकीवर ठेवून मी रावतलो काय तव्या. असं काय बघतो मी? काय चुकीचं बोललो? अगदी बरोबर बोलीस छाया. नशीबच लागतं असं सासर मिळालं, आणि त्यात हे एवढं मोठं घर आणि सगळी चांगली माणसं. मी वहिनी घर दाखवते आपला. सरिता तुझा धीर आहे ना तो ऐकणाऱ्यातलं नाही हा. जा जा तू घर बघून ये. अगं जा गो. अभिरामा माझी खोली दाखायचीत ना मग तुका नाही जाणे कुस्त्या.
पाटणकर काय असत? ते आहेत ना, बसलेत आत. अण्णांकडे ना मोठी बंदूक असा, गोळी घालतात. तुमका घातल्याने ना गोळी? घाबरलास? त्याला येता इंड. थांबा, हळदी कुंकू लावतोय. लगीन बरा झाला हा इंदू. अहो, जेवढं वेळ मिळालो ना तेवढ्यात जमात तेवढा केला. बरं झालं हे वाचले. असं सुखरूप राहू दे माझं सौभाग्य. अहो अहो, तुम्ही गोळी चालवलंस ना, त्यांना पाटणकर घाबरले हत. त्यांच्याशी बोलून समजूत काढा त्यांची. अहो, आपल्या घराकडे येलेले पाहुणे असतात ते. बोलतोय. काय चालला? मी वहिनी घर दाखायचं आहे. वहिनी, तू घाबरलाय का अण्णांका? काय सांगू, सगळी घाबरतात अण्णांका. आई घाबरता, मी घाबरताय, दत्ता दादा घाबरता, माधव दादा घाबरता, छायाताई पण घाबरता. एक गंमत सांगू, नाना पण घाबरतात अण्णांका. चल, मी तुका बाकीचं घर दाखवत आहे. अण्णांकडे ना लय पैसो असा, बंदूक पण असा. अन्नात ना अण्णा बडकले की गोळी घालतात. अण्णांची गोळी चुकत नाही. माणूस मरता, जिता नाही रवत, रकात येता. पैसर गेले, मारतले, अण्णा मारतले.
अण्णा दिसले काय खैसर तुमका? नाही असं पाटणकरांनो नाही म्हणजे झाला ना तर चुकीचाच झाला हो. पण तुम्ही भिया नको, तुमका काही एक होऊचा नाही. आम्ही असो ना त्यांच्याकडून चूकच झाली हो. कुमुदिनी असं काहीतरी बघतो मी. बरं सोडा मला, माझा नवरा इथेच आहे. सोडा म्हणते ना. नाही का राग येणारच. त्यांनी काय केलंय? गोळी का झाडली? तुम्हाला माहितीये ना, आमचे हे म्हणजे अगदी साधा भोळा माणूस. हात पाय लटपटायला लागले होते त्यांचे. त्यांना काही झालं तर मी कोणाकडे बघायचं? असं आहे ना, नवरा आहे तो माझा. चुकला माझा. काय केलं म्हणजे माफ करशील? कान पकडा. कान पकडा. कुमुदिनी अगं ए कुमुदिनी. हो हो नाही कनू, पुन्हा असं करू नका. हा नाही पुन्हा होणार असं. आता गेलो राग. पण आता सोडा, कुणीतरी येईल. येऊ दे. आणि पाटणकर आले तर बघू दे काय करतले. मला घराबाहेर काढलं तर? काढू दे. नाही कनू, मला या घरात जागा द्याल? घर तुझंच असं.